नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना खुशखबर आहे। रक्षाबंधनाची भेट आता उद्यापासून 3000 रुपये मिळणार आहे, कारण की नवीन जी.आर. आलेला आहे। तसेच अजितदादांनी सुद्धा सांगितलं आहे की 3000 रुपये या ठिकाणी देण्यात यावे। लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाची भेट 3000 रुपये देण्यात येणार आहे। त्या संदर्भात या ठिकाणी आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास भेट। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित 3000 सन्मान निधी वितरित केले जाणार। अमोल खताळ पाटील या ठिकाणी बघा, हे शिवसेनेचे आमदार आहेत, यांनी यांच्या इंस्टाग्रामवर ही PDF या ठिकाणी टाकलेली आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता सण रक्षाबंधनाचा, बहिणींच्या सन्मानाचा। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास ओवाळणी। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये सन्मान निधी एकत्रित वितरित केला जाणार। या ठिकाणी बघू शकतो आपण छगन भुजबळ माननीय मंत्री यांनी सुद्धा पोस्ट केली आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे। त्यांच्या या फेसबुक पोस्ट आहेत। तसेच छगन भुजबळ मंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी बघा, इंस्टाग्रामवर सुद्धा यांची पोस्ट आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची खास ओवाळणी। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये सन्मान निधी एकत्रित वितरित केले जाणार। या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला कळतंय की या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आता 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। आणि त्याच्यातच भर म्हणून आता नवीन जी.आर. आजच संध्याकाळी या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी मागच्या आठवड्यातच 3 ते 4 जी.आर. या ठिकाणी आलेले आहे आणि तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आणि आता हा नवीन जी.आर. आलेला आहे। या जी.आर. मध्ये किती निधी मंजूर करण्यात आला आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा बघा 4 ऑगस्ट 2025 रोजीचा म्हणजे आजचा हा जी.आर. आहे। त्यामध्ये बघा, महिलांसाठी आता 3960 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, आधी वेगळी तरतूद करण्यात आली होती आणि आता हा नवीन जी.आर. आलेला आहे, त्यामध्ये 3960 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे। शासन निर्णय काय म्हणतो बघा, सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील घटकांसाठी अनुदान वेतनेतर या उद्दिष्टाखाली 3960 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 410.30 कोटी निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सदरचा निधी खर्च करण्यात यावा, या ठिकाणी सांगितलेलं आहे। सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणालीद्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया जे खाते आहे त्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी। म्हणजे मागच्या जी.आर. मध्ये सुद्धा तात्काळ कार्यवाही करावी सांगितले होते, ते पैसे आता बँकेत जमा झालेले आहे आणि आता आजचा हा जी.आर. आहे ते सुद्धा या ठिकाणी बँकेत जमा झालेले आहे। मग आता लाडक्या बहिणींसाठी परत हे 3960 कोटी एवढा निधी मंजूर करून आलेला आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून 3000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी स्वतः मंत्री आणि आमदारांनी पोस्ट करून याबाबत शाश्वती दिलेली आहे आणि त्याच्यात भर म्हणून आता आणखी हा नवीन जी.आर. आलेला आहे। तुम्हाला जर हा जी.आर. बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।